नमस्कार, प्रत्येक एकदा आपल्या सगळ्यांचं सरचे स्वागत आहे आपल्या या क्वेश्चन सिरीजमध्ये. आणि लास्ट टाइम जे काही आपण जो पहिला भाग बघितला होता त्याच्यामध्ये काही टॉपिक जे कव्हर केले, त्याच्यानंतर याच्यातला दुसरा भाग आपण कव्हर करतोय. आणि त्यामध्ये आज आपण महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे, आणि त्यासोबत काही महत्त्वाच्या योजना ज्या गेल्या काही महिन्यांमध्ये आलेल्या आहेत, महत्त्वाच्या योजना, त्या योजनांचा आढावा घेणार आहोत. आणि ज्याच्यामुळं जी काही आपली एक्झाम आहे 30 एप्रिलची, तर त्या 30 एप्रिलच्या एक्झामच्या अनुषंगाने कोणते असे पॉइंट्स आहेत की जे काय होऊ शकतात, क्वेश्चनच्या माध्यमातून आपल्याला आयोग विचारू शकतो, त्या सगळ्यांचा ओव्हरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न आपण या क्वेश्चन सिरीजच्या माध्यमातून केलेला आहे किंवा करत आहोत. आणि यापुढेही तसे आपण व्हिडिओज, आपण सिरीज, ही क्वेश्चन सिरीज काय करतो घेऊन येत आहोत आपल्यासाठी. तर बघा, आज आपण पुरस्कार आणि योजना आणि पोर्टल्स या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे, त्यांचा परामर्श घेत आहोत. आता त्यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा या ठिकाणी, खालीलपैकी कोणतं विधान असत्य नसलेलं ओळखायचं आहे, किंवा त्यामध्ये आपल्याला दिसतं की असत्य नसलेले म्हणजे कुठली, तर चुकीची नसलेली म्हणजे कसली विधानं आपल्याला शोधायची रे, तर बरोबर विधानं शोधायची. कसली बरोबर विधान. आता मल्टिपल ऑप्शनचा प्रश्न आहे, पुरस्कारावरचा आहे, आणि त्यामध्ये ऑप्शन काय काय ते आपण बघूया. पहिला ऑप्शन आहे बघा की 2023चा जो महाराष्ट्र भूषण आहे, महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा महाराष्ट्र भूषण, तो ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेला आहे. आता हे पहिलं विधान आहे. दुसरं विधान आहे बघा, पिता पुत्र म्हणजे यांना महाराष्ट्र भूषण मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे, असं ऑप्शन दुसरा आहे आपल्याकडं. तर तिसरा ऑप्शन आहे बघा की त्यांना 2022 साली पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. आता असे 3 ऑप्शन आहेत. पहिलाच पुरस्कार आहे तो आहे महाराष्ट्र भूषण, या आपल्या महाराष्ट्र शासनाकडून जो दिला जाणारा पुरस्कार आहे सर्वोच्च, त्याच्याबद्दल. आता लक्षात घ्या, पहिलं विधान आहे की ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला का, तर हो बरोबर आहे, त्यांना मिळालेला आहे. 2022-23चा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. आणि दुसरं विधान बघा, तेही खूप महत्वाचं आहे की पिता पुत्र या दोघांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळण्याची ही पहिली वेळ आहे. तर हे पण विधान बरोबर आहे का, कारण का यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी कोण आहेत, नानासाहेब धर्माधिकारी हे सुद्धा एक महत्वाचे व्यक्तिमत्व महाराष्ट्रातलं की ज्यांनी वेगवेगळ्या कार्यातून महाराष्ट्राला काय केलंय, एक आदर्शवत घालून दिलेला. त्यांना 2008 मध्ये काय झाला होता, महाराष्ट्र भूषण मिळाला होता, महाराष्ट्र भूषण. आता त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी त्यांनाही महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे, म्हणजे पिता पुत्रांना मिळण्याची पहिली वेळ. आणि तिसरा ऑप्शन इथे आहे बघा की त्यांना 2022 साली कुणाला, तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. तर मुळात हे विधान चुकीचं आहे, कारण त्यांना 2022 साली नाही, तर त्यांना 2017 साली काय झालेलं आहे, तर त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळालाय. म्हणजे असत्य नसलेली म्हणजे बरोबर विधान कोणतं आहे, फक्त अ आणि ब ही 2 विधानं बरोबर आहेत. अ आणि ब बरोबर आहे. आता बघा, जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे आपल्याकडे, तर तो महाराष्ट्र शासन देतं, सर्वोच्च सन्मान आहे महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा. आता या पुरस्काराची जर सुरुवात बघितली तर ती 1996 मध्ये झाली होती. कधी, 1996. आणि पहिलाच पुरस्कार पु ल देशपांडे यांना मिळाला होता. कोणाला मिळाला होता, पु ल देशपांडे यांना. आता त्यानंतर बऱ्याच लोकांना मिळाला, जसा 97 साली लता दीदीला मिळाला. रिसेंटचा जर आपण बघितला, 8 ऑक्टोबरला प्रश्न आला होता बघा, तो होता काय की आशाताई ज्या आपल्या आहेत, आशा भोसले यांना मिळाला होता 2020चा. तर त्याच्यावरती आयोगानं गट बला 8 ऑक्टोबरला झाली होती, त्याच्यावरती प्रश्न आला होता. तसं आताही येऊ शकतो. म्हणजे त्याच्या अगोदर बघा, लास्ट टाइम 2015 साली जे काय आपले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आहेत त्यांना दिला होता. म्हणजे दरवर्षीच देतात असं काही या पुरस्कारामध्ये नाही, तो शासनानुसार निश्चित होतो, शासन ठरवतो, त्यानुसार तो दिला जातो. आता सातत्य एका पुरस्कारात नाही. आता हे नानासाहेब धर्माधिकारी ज्यांना मिळाला होता, त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आता मिळालेला आहे, असं पहिल्यांदा झालेलं आहे. आता महाराष्ट्र भूषण फक्त महाराष्ट्रातल्याच लोकांना देतात का, तर असं काही नाही आहे. महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा काही लोक असतील तर त्यांना सुद्धा दिला जाऊ शकतो, पण कधी, जर त्यांनी 15 वर्ष महाराष्ट्रात वास्तव्य केलं असेल तर. किती वर्ष, 15 वर्ष वास्तव्य केलं असेल तर त्यांना महाराष्ट्र भूषण दिला जाऊ शकतो. आणि त्यांचं काम महत्वाचं असलं पाहिजे. जसं बघा, यापूर्वी राणी बंगा, अभय बंगा असतील, जयंत नारळीकर असतील, अशी बरीच लोक चांगली आहेत, सचिन तेंडुलकर आहे, त्यांना महाराष्ट्र भूषण देऊन गौरवलेलं आहे आपण. तर या पद्धतीनं या ठिकाणी असा प्रश्न पुन्हा एकदा क्रिएट होऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे बघा, ते म्हणजे एकच मिनिट. तर आपल्याला लक्षात काय येतं की पुरस्कार हे खूप महत्वाचे आहेतच, पण त्यासोबत इतर सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी आहेत बघा. जसा दुसरा प्रश्न आहे बघा, अयोग्य जोडी ओळखायची. आपल्याला काय करायचे, अयोग्य जोडी ओळखायची आहे. ओके, हा. तर अयोग्य जोडीमध्ये काय, तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की
जो काही पद्म पुरस्कार आपल्याला दिले जातात, पद्म पुरस्कार, त्या पद्म पुरस्कारांना सुद्धा आयोग काय करतो, सातत्यानं प्रश्न विचारतो. आता हे जे पद्म पुरस्कार आहेत, यावर्षी 2023 मध्ये पद्म विभूषण हा जो पुरस्कार आहे, कोणता, पद्म विभूषण, तर हा पुरस्कार 6 लोकांना दिलेला आहे. तर पद्मभूषण हा पुरस्कार 9 लोकांना देण्यात आलेला आहे. आणि जो पद्मश्री आहे, पद्मश्री, तर हा 4थ्या नंबरचा नागरी पुरस्कार जो 91 लोकांना देण्यात आलेला आहे 2023 मध्ये. हे त्याचं वर्णन आहे. आणि मग आपल्याला या ठिकाणी लक्षात काय येतं, तर यावरती प्रश्न कसा येणार आहे, तर बघा वेगवेगळ्या व्यक्तींची नावं, विजेत्यांची आणि त्यांची क्षेत्र अशा संदर्भात प्रश्न येऊ शकतो. आणि मग आपल्याला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं की त्यांचं क्षेत्र बरोबर आहे का चुकीचं आहे ते ओळखा, अयोग्य जोडी ओळखा किंवा जोड्या लावा, अशामध्ये प्रश्न येऊ शकतो. त्या धर्तीवर आपण हा प्रश्न घेतलेला आहे. बघा या ठिकाणी अयोग्य जोडी ओळखायचा आहे. पहिलंच नाव आहे बालकृष्ण दोशी, की ज्या वास्तू विशारद आहेत त्यांना त्यातलं जे काम आहे त्या कामासाठी पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालाय मरणोत्तर. हे विधान बरोबर आहे. हे विधान काय बरोबर आहे. तर दुसरं विधान आहे बघा SM कृष्णा, जे कर्नाटकचे आहेत, त्यांना कला क्षेत्रातल्या कार्यासाठी, तर हे विधान चुकीचं आहे. अयोग्य विधान कोणतं आहे किंवा अयोग्य जोडी SM कृष्णा, हे कला क्षेत्रातले नाहीत, तर हे आहेत राजकीय क्षेत्रातले. कोणत्या क्षेत्रातले, राजकीय. कर्नाटकचे 3 वेळा मुख्यमंत्री होते, तर हे विधान चुकीचं आहे. तिसरं श्रीनिवास वर्धन, जे अमेरिकेमध्ये राहतात आणि विज्ञान अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये काम करतात, तर त्यांना मिळालेला आहे कोणता, तर विज्ञान अभियांत्रिकी श्रीनिवास वर्धन यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. कोणता, पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन गौरवलेला आहे. SM कृष्णांना सुद्धा पद्मविभूषण मिळालेला आहे, हे लक्षात घ्या. पण ते काय आहेत, कला क्षेत्रातले आहेत का, नाही, ते कुठल्या क्षेत्रात, राजकीय. आणि लास्ट आहे बघा रमेश पतंगे, जे साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रातलं त्यांचं काम आहे, महाराष्ट्रातले आहेत आणि ज्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला आहे. कोणता मिळालेला आहे, पद्मश्री. आता बघा पद्मविभूषण 6 लोकांना मिळाले, तीच फक्त आपण जास्तीत जास्त लक्षात ठेवायचे का, कारण तिथं प्रश्न करेक्ट होण्याची शक्यता जास्त आहे. आता ही 6 लोक कोण आहेत, एक आहे बघा बालकृष्ण दोशी, ज्यांच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. कोण आहेत, बालकृष्ण दोशी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत बघा डॉक्टर दिलीप महालनोबिस. कोण आहेत, डॉक्टर दिलीप महालनोबिस, ज्यांना आपण काय म्हणून ओळखतो, तर ORS चे जनक. काय म्हणून ओळखतो, ORS चे जनक. तिसरं नाव आहे बघा मुलायम सिंग यादव, ज्यांचं निधन झालेलं आहे. कोण, मुलायम सिंग यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि अखिलेश यादव यांचे वडील. ही जी 3 लोक आहेत ना पद्मविभूषण मधली, यांना मरणोत्तर पद्मविभूषण दिलेलं आहे. त्याच्यानंतर मग कोण आहे, तर बघा महाराष्ट्राचे सुपुत्र झाकीर हुसेन, ज्यांना कला क्षेत्रातल्या कामासाठी त्यांना देण्यात आलेलं आहे पद्मविभूषण. त्याच्यानंतर 5वं नाव आहे श्रीनिवास वर्धन. कोण आहेत, श्रीनिवास वर्धन, जे कुठे राहतात, तर ते राहतात अमेरिकेमध्ये आणि विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रातलं त्यांचं काम आहे. आणि त्यांच्यासोबत कोण आहे, SM कृष्णा. कोण आहेत, SM कृष्णा, ज्यांचं राजकीय कारकीर्द आहे त्या कारकिर्दीला अनुषंगून त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. आता पद्मविभूषण जो दुसऱ्या नंबरचा आहे, भारतरत्न 1 नंबर, पद्मविभूषण 2 नंबर, पद्मभूषण 3 नंबर आणि पद्मश्री 4 नंबर. तर बघा पद्मभूषण विजेते आपण म्हणतो इथं 9 जण आहेत. पद्मभूषण किती आहेत, 9. त्या 9 मधले महत्वाचे कोण आहेत, त्यामध्ये महत्वाचे 9 कोण कोण आहेत, त्यातले 2-3 तरी नावं माहित पाहिजे. एक सुधा मूर्ती माहित असतील, कर्नाटकच्या आहेत. आणि जे सामाजिक कार्य आहे त्यांचं, इन्फोसिसच्या सुधा मूर्ती, त्यांचे नारायण मूर्ती चे काय पती आहेत, तर त्या दोघांनी मिळून काही फाउंडेशन स्थापन काम केलेलं आहे. ज्यांचे जावई ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. किंवा बघा त्याच्यामध्ये कुमार मंगलम, जे व्यापार उद्योगातले बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम आहेत. दीपक धर, ज्यांना बोल्ट्झमन पुरस्कार मिळाला होता, ते पद्मभूषण विजेते आहेत. सुमन कल्याणपूर, ज्या गायिका आहेत त्या प्रसिद्ध, त्यांना सुद्धा हा पुरस्कार मिळालाय. वाणी जयराम म्हणून गायिका आहेत कर्नाटकचे, त्यांनाही पद्मभूषण मिळालेलं आहे. अशी काही महत्वाचे नाव भूषण मध्ये. आणि पद्मश्री मध्ये 91 आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या रवीना टंडन, रमेश पतंगे वगैरे, परशुराम खुने अशी नाव आहेत. आता पद्म पुरस्कार आपल्याकडे 26 जानेवारीच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 जानेवारीला काय होतात, घोषित होतात. आणि त्यातली काही महत्वाची नावं अशी क्वेश्चनच्या माध्यमातून आपण बघितलेली आहेत. ओके, चला त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो महत्वाचा पुरस्कार आहे नारी शक्ती पुरस्कार. कोणता पुरस्कार आहे, नारी शक्ती पुरस्कार. याबाबत अयोग्य विधान ओळखायचं आहे. भारत सरकारचं केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालय 1999 पासून हा पुरस्कार देतो. म्हणजे या पुरस्काराची सुरुवात 1999 ला झालेली आहे. काय तर विधान बरोबर आहे. दुसरं, हा पुरस्कार महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिला व संस्था यांना 8 मार्च जो आपल्याकडे जागतिक महिला दिन असतो, तर त्या 8 मार्च या दिवशी प्रदान केला जातो का, तर बरोबर आहे. जे महिलांसाठी काम करतात असे मग व्यक्ती असतील, संस्था असतील, त्यांना गौरवण्यात येतं. कारण का महिलांना मूळ प्रवाहात आणणं, त्यांचं समावेशन
करणं या अनुषंगानं जी काही लोक काम करतात त्यांच्यासाठी हा पुरस्कार आहे. आणि नेक्स्ट आहे बघा 2021चा जो काही नारी शक्ती पुरस्कार दिला त्या विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील उस्मानाबादच्या कमल कुंभार यांचा समावेश आहे का? तर बरोबर आहे. कोणाचा समावेश आहे? उस्मानाबादच्या. कोण आहे? कमल कुंभार. आता पद्म पुरस्कार जसे महत्वाचे आहेत तसं महिलांसाठी काम करणारा पुरस्कार कोणता आहे? नारी शक्ती. आता 21चे दिलेले आहेत, 22चे अजून घोषित झालेले आहेत, 23चे घोषित झालेले आहेत. 21च्या विजेत्यांमधले काही संभाव्य नाव बघा. जसं कमल कुंभार उस्मानाबादचे आहेत, तसं आणखीन एक नाव आहे राधिका मेनन. काय नाव आहे? राधिका मेनन. केरळच्या आहेत, सागरी साहसा मधलं काम आहे. त्याच्यानंतर श्रुती महापात्रा ओडिसाच्या आहेत, त्यांचंही काम महत्वाचं ठरतं. तर शोभा गस्ती की ज्या कर्नाटकमध्ये देवदासी प्रथांबद्दल काय करतात? काम करतात. तर ही नावं तरी आपल्याला किमान 4 माहित पाहिजेत. आणि मग या ठिकाणी तिन्ही विधान काय दिसतात आपल्याला? बरोबर असलेली दिसतात. म्हणजे यापैकी अयोग्य कुठला आहे का? तर कोणतंही अयोग्य नाही. ओके, चला नेक्स्ट चौथ्या नंबरचा प्रश्न काय बघूया आपण. तो आहे बघा 2022चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? महत्वाचा आहे, लोकमान्य टिळक ट्रस्ट यांच्याकडून 1983 पासून हा पुरस्कार दिला जातो. विजेत्याला 1 लाख रुपये हे दिले जातात. आणि 2022चा जो आहे तर तो डॉक्टर टेसी थॉमस यांना देण्यात आलेला आहे. कोणाला दिलाय? टेसी थॉमस, ज्या मिसाईल वुमन म्हणून भारताच्या ओळखल्या जातात. त्यांना काय म्हणून ओळखलं जातं? मिसाईल वुमन. कारण का आपल्याकडे जे अग्नी क्षेपणास्त्र वगैरे आहेत त्या क्षेपणास्त्रांच्या म्हणजे महिला संचालिका पहिल्या म्हणा किंवा त्याच्यामध्ये महत्वाच्या भूमिका बजावणारे कोण आहेत? तर त्या आहेत टेसी थॉमस, डॉक्टर टेसी थॉमस. DRDO मध्ये काम केलेलं आहे, इस्रो मध्ये काम केलेलं आहे, अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी काम केलं. अग्नि 4 आणि अग्नि 5 ही जी आपली जास्त पल्ल्याची जी क्षेपणास्त्र आहेत तर त्यांच्या निर्मितीमध्ये टेसी थॉमस यांचं काय योगदान असलेलं आपल्याला दिसतं. आता आपण मिसाईल मॅन म्हणतो APJ अब्दुल कलाम, तसं मिसाईल वुमन कोण आहे? टेसी थॉमस. आता बाकीच्या ऑप्शन मध्ये बघा, सायरस पुनावाला यांना 2021 मध्ये लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला होता. आता या सोनम वांगचुकला सुद्धा लोकमान्य टिळक मिळालेला आहे. किंवा आता रवीश कुमार, आता मुळात रवीश कुमार NDTVचे पत्रकार होते, संपादक होते, त्या ठिकाणी ते काम करत होते चांगले. रवीश की रिपोर्ट म्हणा, प्राईम टाइम असे शो त्यांचे चांगले होते. पण अलीकडे त्यांनी राजीनामा दिला. त्याच्यातलं महत्वाचं काय की या रवीश कुमारांना 2019 मध्ये एक पुरस्कार मिळाला होता, तो होता रॅमन मॅगसेसे. कोणता पुरस्कार होता? रॅमन मॅगसेसे. तर हे सुद्धा महत्वाचं ठरतं. पण आपल्यासाठी महत्वाचं काय की लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर त्यांचं नाव काय? तर त्यांचं नाव आहे टेसी थॉमस. काय नाव आहे? टेसी थॉमस. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पुढचा बघू. योजनेच्या संदर्भातला एक आहे. योजना काय बघा, बांधावरून सुरू असलेली भाऊ बांधकीमध्ये जे काही होणारे वाद आहेत ते संपवण्यासाठी, मिटवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं कोणती योजना सुरू केली? 100% इथं प्रश्न येण्याची शक्यता आहे. ती योजना म्हणजे कोणती आहे? सलोखा योजना. कोणती? सलोखा. महाराष्ट्रामध्ये प्रलंबित खटल्यांमध्ये, प्रकरणामध्ये सगळ्यात जास्त प्रकरणांच्या यादीत याचा एक समावेश होतो. म्हणजे शेतीच्या बांधावरून जी वाद होते, भावाभावांमध्ये वाद होतो, भाऊ बंदकीमध्ये वाद होतो, शेतातून रस्त्यात जाण्याचं, 7 बाऱ्यावरती नाव जे येतं वगैरे, जवळपास 1,32,000 प्रकरणं ही या शेत जमिनीच्या वाटपा संदर्भात, वहिवाटीच्या संदर्भात आहे. तर महाराष्ट्र शासनानं काय केलंय? अवघ्या 2,000 रुपये मुद्रांक शुल्क आणि अन्य फी भरली की तुम्हाला हे वाद मिटवण्याची संधी दिलेली आहे. आणि त्या योजनेचं नाव काय? सलोखा योजना. इथं प्रश्न येऊ शकतो. जसं मागच्या वेळी एक प्रश्न आला होता की जिव्हाळा योजना कशा संदर्भात आहे, ग्रुप C ला प्रश्न आला होता. तो जिव्हाळा योजना काय होती? तर ती जे काय तुरुंगात कैदी आहेत त्या कैद्यांना काय करायचंय? त्यांनी जे तुरुंगामध्ये उत्पन्न म्हणजे काम करून जे इन्कम मिळवलाय त्या इन्कमवर कर्ज देणारी, ऋण देणारी योजना होती. तशी इथं सुद्धा विचारली जाऊ शकते. ती योजना कोणती आहे? तर ते आहे सलोखा योजना. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया पुढचा कोणता आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा, सॅनिटरी नॅपकिन्सची उपलब्धता वाढवून देण्याची आणि विद्यार्थिनी जे आहेत त्या विद्यार्थिनींचं प्रमाण, गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी खालीपैकी कोणत्या राज्याने बहिणी योजना सुरू केली आहे? तर ते राज्य कोणतं आहे? तर ते राज्य आहे सिक्कीम. म्हणजे बघा काय म्हणू आपण, पिरियड्सच्या काळात किंवा अन्य काही शारीरिक बदलांच्या काळामध्ये मुलींची जी उपस्थिती आहे शाळेतली, तर ते शाळेतली उपस्थिती काय होते? कमी होते. आणि त्यामुळे मुली शाळेत जात नाहीत. आणि मग हे जे गळती आहे मुलींचं शाळेत प्रमाण कमी होण्याचं, तर ही रोखण्यासाठी त्यांना सॅनिटरी उत्पादनं जे आहेत, जे काही नॅपकिन्स असतात, तर ते उपलब्ध करून देण्यासाठी ही बहिणी योजना कुणी सुरू केलेली आहे? तर ती सिक्कीम या राज्यानं सुरू केलेली आहे. तसं आपल्याकडे स्कॉटलंड या देशानं
सुद्धा अशा परिस्थितीमध्ये जी काही सॅनिटरी उत्पादन आहेत ती मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे या ठिकाणी. ओके, चला नेक्स्ट योजना आहे बघा, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता पण तरी सुद्धा पुन्हा येऊ शकतो. दीर्घ मुदतीची शिक्षा भोगत असलेले जे कैदी आहेत त्या कैद्यांना कारागृहात जे ते उत्पन्न प्राप्त करतात, म्हणजे काम करून जे उत्पन्न मिळतं त्यावर कर्ज देणारी जिव्हाळा योजना कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे आणि ते आता काय होणार आहे तर देश पातळीवर राबवणार आहे. तर ते राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्र असताना हा घेतलेला निर्णय आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आहे, जवळपास 50,000 रुपयापर्यंत कर्ज या कैद्यांना देणार आहे, ज्याच्यामुळे जिव्हाळा वाढणार आहे कुटुंबामध्ये आणि त्या कैद्यामध्ये. मग त्या उत्पन्नावर जे कर्ज मिळेल त्या कर्जाचा फायदा काय होणार तर कर्जाचा फायदा त्या कैद्याच्या घरची जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी होईल, त्यांच्या मुलींचं लग्न वगैरे त्या कार्यक्रमामध्ये होईल किंवा त्यांच्या आरोग्याच्या परिस्थितीमध्ये त्याचा उपयोग होणार आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय आहे बघा. पुढचा प्रश्न आहे की राष्ट्रीय महिला आयोगाने ग्रामपंचायत ते संसद अशा सर्व स्तरावरील ज्या काही महिला राजकीय नेते आहेत त्यांची क्षमता वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर तो कार्यक्रम कोणता आहे तर तो कार्यक्रम आहे बघा शी इज चेंज मेकर. कुणी सुरू केलाय? राष्ट्रीय महिला आयोगानं. कुणासाठी आहे? महिलांसाठी आहे. कुणासाठी आहे तो? महिलांसाठी. आणि त्या कार्यक्रमाचं नाव काय? शी इज चेंज मेकर. का तर बघा आपल्याला जे काही प्रतिनिधी महिला प्रतिनिधी ग्रामपंचायत घ्या, जिल्हा परिषद घ्या, आमदार घ्या, खासदार घ्या किंवा विविध पक्षांच्या ज्या महिला पदाधिकारी आहेत तर त्यांचं वक्तृत्व कौशल्य, त्यांच्यामधलं राजकीय क्षमता, त्यांचं नेतृत्व कौशल्य किंवा त्यांच्यामध्ये लेखन करण्याचं कौशल्य असेल, हे सगळं डेव्हलप केल्यामुळे त्या निर्भीडपणे काय करू शकणार आहेत तर बाजू मांडू शकणार आहेत, त्या आपलं प्रतिनिधित्व करणार आहेत. तर त्यांच्यासाठी नॅशनल वुमन काउन्सिल कमिशन जे आहे तर त्यांनी कोणता कार्यक्रम सुरू केलाय? शी इज चेंज मेकर. तसं मिशन शक्ती सुद्धा आहे महिलांसाठी सुरू केलेला, पण या ठिकाणी जो महत्वाचा कार्यक्रम आहे तो कोणता आहे? शी इज चेंज मेकर. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्र शासनाने एक योजना आणलेली आहे, त्या योजनेचं विस्तृत रूप आपल्याला विचारले की महाराष्ट्र शासनानं जे काय मिलाप योजना आणलेली आहे, कोणती? मिलाप योजना. या मिलापचं विस्तृत रूप काय आहे आणि ते विस्तृत रूप काय दिसतं तर महाराष्ट्र यंग लीडर्स ऍस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. कोणता आहे? महाराष्ट्र यंग लीडर्स ऍस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. म्हणजे जे काही तरुण आहेत तर त्यांच्यामध्ये विकास घडवण्यासाठी, डेव्हलपमेंट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना आणलेली आहे? मिलाप योजना. योजनेचं नाव काय? मिलाप योजना. ओके, चला असा विचारला जाऊ शकतो विस्तृत रूप काय आहे किंवा त्याचं संक्षिप्त रूप काय आहे. ओके, अशीच एक महत्वाची योजना आहे बघा. योजनेचं नाव काय ते आपल्याला ओळखायचं आहे प्रश्नाच्या माध्यमातून. ओके, बघा दुर्लक्षित समाजातील जे काही व्यक्ती आहेत तृतीयपंथी किंवा भिक्षा मागून जगणारे, काय करणारे? भिक्षा मागून जगणारे, त्यांचं पुनर्वसन करणं आणि त्यांना आर्थिक विविध ज्या योजना आहेत त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं कोणती योजना सुरू केलेली आहे? तर या योजनेचं नाव काय? स्माईल योजना. कोणती आहे? स्माईल योजना. स्माईल योजना कोणासाठी आहे तर जे काही दुर्लक्षित समाजातील म्हणजे समाजानं दुर्लक्षित केलेली लोक, प्रामुख्याने त्यामध्ये तृतीयपंथी असतील, भिक्षा मागणारी लोक असतील, त्यांना काय हेटाळणी केली जाते, त्यांना जवळ लोक करत नाहीत. मग अशा लोकांचं पुनर्वसन करणं, त्यांना विविध कौशल्य प्राप्त करून देणं, शिक्षण देणं, विविध योजनांचा लाभ मिळवून देणं, यासाठी आणि त्यांचं समावेशन करण्यासाठी स्माईल योजना आणलेली आहे. कोणती? स्माईल योजना. आता बाकीच्या योजना आहेत बघा, जसं इथं सांगितलंय नमस्ते योजना. नमस्ते योजना कोणासाठी आहे तर जे शहरी भागातील स्वच्छता कामगार आहेत, शहरी भागातील स्वच्छता कामगार, तर त्यांच्यासाठी नमस्ते योजना आणलेली आहे. आता ही स्वच्छता कामगार जे आहेत तर बघा ज्यावेळी ते स्वच्छता करत असतात त्यावेळी त्यांचा मानवी महिलाशी डायरेक्ट संबंध येतो. मग त्यांचा मानवी महिलाशी संबंध येऊ नये किंवा स्वच्छतेच्या कामात जे काही त्यांचं मृत्यू होतो ते मृत्यूचं प्रमाण शून्यावर आणायचं, यासाठी विविध यांत्रिकीकरणाचा वापर करणं, विविध इक्विपमेंटचा वापर करणं, यासाठी केंद्र सरकारनं कोणती योजना आणली? नमस्ते. कोणासाठी? शहरी भागातल्या स्वच्छता कामगारांसाठी असलेली योजना दिसते. ओके, तशी स्पार्क कार्यक्रम आहे, ते विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं संशोधन, तरुणांचं जे संशोधन आहे त्या संशोधनाला वाव देणं, त्यांना प्रोत्साहन देणं, यासाठी विद्यार्थ्यांचं जे संशोधन आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता कार्यक्रम आणलेला आहे? आयुर्वेदिक परिषद जे आहे त्या परिषदेकडनं हा कार्यक्रम आलेला आहे. आणि दुसरी आहे बघा सीड योजना. कोणती आहे? सीड योजना. सीड योजना जी आपल्याकडं निम्न समुदाय जो आहे, निम्न जातीचे लोक किंवा समुदाय जो आहे, भटके विमुक्त जी लोक आहेत तर त्यांच्यासाठी सर्वांगीण विकास करणं,
भटके विमुक्त लोक त्यांच्यासाठी सीड योजना आणलेली आहे. आणि त्या सीड योजनेत काय होणार आहे, त्यांचं पुनर्वसन करणं. मग सगळ्या बाबतीत त्यांना घरांची उपलब्धता करून देणं, त्यांना शिक्षण, त्यांना कौशल्य, त्यांना रोजगार मिळवून देणं, योजनांचा लाभ मिळवून देणं, यासाठी सीड योजना आणलेली आहे. आणि ज्या म्हणजे हे जे या गटातली लोक असतील तर त्यांचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे कौटुंबिक ते 2.5 लाखापेक्षा काय पाहिजे, कमी पाहिजे. त्यावेळी त्यांना या योजनेचा काय होणार आहे, लाभ होणार आहे. अशा या महत्वाच्या 4 योजना आहेत. यातलं उत्तर काय, जे भिक्षा मागणारे किंवा तृतीयपंथी त्यांच्यासाठी स्माईल योजना आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघूया. बघा, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी खालीलपैकी कोणतं ऍप आपल्याकडे नीती आयोगानं काय केलेलं आहे तर आणलेलं आहे. कोणतं ऍप आणलेलं आहे इलेक्ट्रिक ई व्हेकल साठी? जे ऍप आणलेलं आहे ते आहे ई अमृत ऍप. कोणता आहे, ई अमृत ऍप. म्हणजे इलेक्ट्रिक मोबॅबिलिटी आहे तर त्याचा म्हणजे काय विस्तार व्हावा, जास्तीत जास्त लोकांनी त्याचा वापर करावा, यासाठी नीती आयोगानं ई अमृत ऍप आणलेलं आहे. बाकीचे आहे बघा, ई सरस पोर्टल जे आहे तर ते कृषी उत्पादनाच्या संदर्भातलं आहे. कृषी उत्पादन त्याच्यासाठी कोणतं आणलेलं आहे, ई सरस पोर्टल. तर ई कुंभ पोर्टल जे आहे तर हे ई कुंभ पोर्टल जे काय अभियांत्रिकी अभ्यासक्रम आहे म्हणजे इंजिनिअरिंगचा, तर तो अभियांत्रिकी अभ्यासक्रम 12 भाषांमध्ये काय केला जाणार आहे तर आपल्याकडे उपलब्ध केला जाणार आहे. काय केलं जाणार आहे, 12 भाषांमध्ये तो उपलब्ध होणार आहे. ते ऍप म्हणजे कोणतं, ज्याचं उद्घाटन काय आपल्या ज्या उपराष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मूजी त्यांनी केलेलं आहे, ते ई कुंभ पोर्टल आहे. कोणतं आहे, ई कुंभ पोर्टल. ओके, ई सरस हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे ई सरस हे कृषी उत्पादन नाही तर आपल्याकडं जे काही, एकच मिनिट, ओके, हा ई सरस जे काय आपलं पोर्टल आहे तर ते महिला जे काय बचत गट आहेत तर त्या बचत गटाने जे काय उत्पादन घेतलेलं आहे महिला बचत गटाने, तर ते महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी जे काय त्यांचे विपणन करणं यासाठी ई सरस पोर्टल आहे. महिला बचत गटांनी जे काही उत्पादन घेतले त्यासाठी कोणतं दिसतं, ई सरस ऍप आपल्याला किंवा पोर्टल आलेलं दिसतं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा, एनसीबीने म्हणजे नार्कोटिक्स सेंट्रल ब्युरो जे आहे एनसीबीने अटक केलेल्या नार्को गुन्हेगारांवरील जी काय माहिती आहे तर ती माहिती संकलित करण्यासाठी कोणते पोर्टल कार्यान्वित केलेलं आहे तर ते पोर्टल आहे बघा, निदान पोर्टल. कोणता आहे, निदान पोर्टल. आता या ठिकाणी जे बाकीचे ऑप्शन काय आहेत बघा, तर ई दार पोर्टल हे कशासाठी आहे तर रस्ते अपघात आणि त्याची जी नुकसान भरपाई आहे तर त्या रस्ते अपघाताची माहिती देणार, त्वरित माहिती, रस्ते अपघाताची त्वरित माहिती देणार जे काय ऍप आहे डिटेल ऍक्सिडेंट रिपोर्ट म्हणजे ई दार पोर्टल रस्ते वाहतूक मंत्रालयाने सुरू केलेला आहे. अपघात झालेला आहे त्याचं माहिती मिळणार, सोबत त्यातनं नुकसान भरपाई काय झाली याचं. अभिसरण पोर्टल हे कृषी क्षेत्राशी संदर्भातलं आहे. कृषी उत्पादनांची निर्यात करण्यासाठी हे अभिसरण पोर्टल आहे. कृषी उत्पादन निर्यात वाढ कशी होईल या दृष्टीनं अभिसरण पोर्टल आलेला आहे. तर जनसमर्थ पोर्टल काय या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे, तर जनसमर्थ पोर्टल आहे शासनाच्या ज्या विविध योजना आहेत तर या विविध योजना एकाच व्यासपीठावर, शासनाच्या विविध योजना एकाच व्यासपीठावर आणून जी काय त्याची माहिती आहे तर ती माहिती देणारं पोर्टल म्हणजे कोणतं आहे तर ते जनसमर्थ पोर्टल. कोणतं आहे, जनसमर्थ. ही महत्वाची काही पोर्टल्स आहेत बघा. ओके, चला त्याच्या पुढचा क्वेश्चन बघू आपण. शेतकऱ्यांसाठी भारतातलं पहिलं सामान्य क्रेडिट पोर्टल खालीलपैकी कोणतं आहे, कोणत्या राज्यानं आणलेलं आहे. सामान्य क्रेडिट पोर्टल ज्याला सफल म्हटलेलं आहे, सफल पोर्टल हे खालीलपैकी कोणत्या राज्यानं आणलेलं आहे तर ते राज्य आहे ओडिसा. काय आहे, ओडिसा. म्हणजे काय, हे क्रेडिट सफल पोर्टल काय तर ज्या ठिकाणी कृषी कर्जाची माहिती, विविध प्रकारची जी कृषी कर्ज आहेत जवळपास 300 प्रकारची, तर त्या कृषी कर्जाची माहिती सफल पोर्टलच्या माध्यमातून कोणतं राज्य आपल्याला आणून देणार आहे तर ते राज्य आहे ओडिसा. कोणतं राज्य आहे, ओडिसा. ओके, चला त्याच्या पुढचा क्वेश्चन बघू आपण. बघा, सीबीआयनं बाल लैंगिक अत्याचार, सीबीआयनं बाल लैंगिक अत्याचार आणि त्या संदर्भात जे काय ऑनलाईन प्रसार आहे सामग्री ती रोखण्यासाठी खालीलपैकी कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे. काय विचारलेलं आहे, खालीलपैकी कोणतं असं ऑपरेशन आहे की जे सीबीआयनं राबवलेलं कशा संदर्भात तर जे आपल्याकडे बाल लैंगिक अत्याचार होतो किंवा काय तर त्या संदर्भातलं जे काय ऑपरेशन आहे तर ते ऑपरेशन आपल्याला विचारलेलं गेलेलं आहे. आता बघा ऑप्शन कुठले आहेत, ऑपरेशन चक्र, ऑपरेशन बाल स्वराज्य, ऑपरेशन मेघ चक्र, ऑपरेशन गरुडा. तर याचं जे उत्तर आहे तर ते उत्तर काय दिसतं, ऑपरेशन चक्र. कोणतं आहे, ऑपरेशन चक्र. आता हे चक्र बघा आपल्याकडे प्रामुख्याने ही जी लैंगिक सामग्री आहे तर ती मोठ्या प्रमाणावर काय होते रे तर प्रसारित केली जाते आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो
सॉरी ऑपरेशन चक्र हे कशा संदर्भात आहे तर सायबर गुन्हे. याचं उत्तर काय येतं ऑपरेशन चक्र नाही. ऑपरेशन चक्र एकच मिनिट. ऑपरेशन चक्र काय दिसतं तर सायबर गुन्हे जे आहेत सायबर गुन्हे तर त्या सायबर गुन्ह्यांच्या संदर्भातला आहे. कशा संदर्भातला आहे सायबर गुन्हे या संदर्भातलं ते आहे. तर या ठिकाणी जे बाल लैंगिक अत्याचाराच्या संदर्भातलं आहे तर ते ऑपरेशन दिसतं कोणतं तर त्या ऑपरेशनचं नाव आहे बघा ऑपरेशन मेघचक्र. कोणता आहे उत्तर याचं ऑपरेशन मेघचक्र. म्हणजे चक्र आणि मेघचक्र याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. तर चक्र फक्त म्हटलं तर सायबर गुन्हे आणि मेघचक्र म्हटलं तर बाल लैंगिक अत्याचार त्या संदर्भातली सामग्री. आता या ठिकाणी ऑपरेशन गरुडा सुद्धा दिलेलं आहे बघा. आता ऑपरेशन गरुडा काय ते तर जे मादक द्रव्य त्याचं जे आंतरराष्ट्रीय जाळं आहे ते उद्ध्वस्त करणं. मादक द्रव्य म्हणजे ड्रग्स वगैरे आहे ना तर ते त्याचं जे जाळं आहे मादक द्रव्ये त्याचे आंतरराष्ट्रीय जाळे हे जाळे काय करायचं आहे उद्ध्वस्त करायचं आहे. काय करायचं आहे हे जाळं उद्ध्वस्त करायचं आहे. त्यासाठी कोणतं ऍप किंवा कोणतं ऑपरेशन राबवलेलं आहे तर ते ऑपरेशन आहे ऑपरेशन गरुडा. ओके महत्वाचे ऑपरेशन आहे ही. बाल स्वराज्य हे सुद्धा महत्वाचं ठरतं. पण या ठिकाणी जो प्रश्न येऊ शकतो तो सगळ्यात जास्त प्रश्न कुठला आहे तर तो मेघचक्र चक्र आणि गरुडा याला आपण महत्व दिलेलं आहे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नोबेल पुरस्काराबद्दल दिलेल्या विधानापैकी अचूक नसलेली विधान ओळखायचे आहेत किंवा निवडायचं. अचूक नसलेलं म्हणजे बरोबर नसलेलं म्हणजे कसलं चुकीचे विधान आपल्याला काय करायचं आहे निवडायचं आहे चुकीचे. ओके आता बघूया या ठिकाणी कोणते कोणते ऑप्शन दिलेले आहेत बघा. पहिला या पुरस्काराची सुरुवात 1901 पासून झालेली आहे तर हे विधान बरोबर आहे. कारण अल्फ्रेड नोबेल ज्याने डायनामाइटचा शोध लावला त्यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार 1901 पासून द्यायला सुरू झालं. आता दुसरा आहे हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही तर हे पण विधान बरोबर आहे. जो काही व्यक्ती जिवंत आहे त्याच वेळी त्याला तो दिला जातो मरणोत्तर दिला जात नाही. नेक्स्ट एकूण 6 क्षेत्रात हा पुरस्कार दिला जातो ज्या सर्वांचं वितरण काय झालेलं आहे या सगळ्यांचं वितरण ओस्लो जी स्वीडन या ठिकाणी राजधानी दिले इथून होतं. आता हे विधान थोडं संदिग्ध आहे बघा. आपण पुढचं विधान बघू. हा पुरस्कार मिळवणारे रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय आहेत तर बरोबर आहे. 1913 साली रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचं नोबेल मिळालं होतं आणि ते पहिले भारतीय विजेते आहेत. मग याचा अर्थ हे तिसरं विधान काय चुकीचं आहे. कारण का 6 क्षेत्रात जे नोबेल देतात त्यातलं फक्त शांततेचं जे नोबेल आहे शांतता नोबेल तर ते शांततेचं नोबेल ओस्लो या ठिकाणून दिलं जातं जी नॉर्वेची राजधानी. ओस्लो जी कुठली आहे नॉर्वेची राजधानी. आणि जी इतर नोबेल आहेत इतर 5 नोबेल तर ती 5 नोबेल कुठून देतात स्टॉकहोम. कुठून देतात स्टॉकहोम जी स्वीडनची राजधानी आहे. कुठल्या देशाची स्वीडनची. आता नोबेल पुरस्कार मानाचा आहे बऱ्याच भारतीयांना मिळाला. लास्ट टाइम भारतीय बघितलं तर 2019 ला अभिजित बॅनर्जींना यांना अर्थशास्त्रातलं नोबेल मिळालं होतं. नोबेलचं वैशिष्ट्य काय तर नोबेल एकाच क्षेत्रात फक्त 3घांनाच दिला जाऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त लोकांना देत नाहीत. 6 क्षेत्र आहेत बघा रसायनशास्त्र भौतिकशास्त्र वैद्यशास्त्र साहित्य शांतता आणि जे नंतर सुरू झालं ते अर्थशास्त्र. कोणतं नोबेल सुरू झालं अर्थशास्त्र. नोबेल विजेते सगळ्यात तरुण मलाला युसुफजाई आहे वयाच्या 17व्या वर्षी त्याला शांततेचं नोबेल मिळालं होतं. तर सगळ्यात जास्त वयाचा विजेता जॉन गुडइनफ आहे. कोण आहे जॉन गुडइनफ ते पण माहित पाहिजे बेसिक. आता यावरती प्रश्न येऊ शकतो. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तोही पुरस्कारावरतीच आहे. नोबेल पुरस्कार जे आत्ताचे आहेत तर जे रिसेंटली दिले गेले आहेत तर या नोबेल पुरस्काराबाबत अयोग्य जोडी ओळखायची आहे. 2022 जे नोबेल दिले गेले आहेत तर त्याच्याबद्दल अयोग्य जोडी ओळखायची आहे बघा. आणि या ठिकाणी ऑप्शन कोणकोणते आहेत तर बघा. पहिला आहे वैद्यशास्त्राचं नोबेल स्वांत पाबू जे स्वीडनचे आहेत पाबू त्यांना मिळालेलं आहे काय तर बरोबर एकटेच आहेत त्यांना मिळालेलं आहे. दुसरं साहित्याचं नोबेल मारिया रेसा यांना मिळालेलं आहे. आता हे मुळात चुकीचं आहे. का चुकीचं आहे कारण का 2022चं साहित्याचं नोबेल ॲना अर्नो यांना मिळालेलं आहे. बरोबर उत्तर काय ॲना अर्नो ज्या फ्रान्सच्या लेखिका आहेत. कुठल्या देशाच्या लेखिका आहेत फ्रान्सच्या त्यांना मिळालेला आहे. आता मारिया रेसा नाव गेल्या वेळी होतं 2021 मध्ये मारिया रेसा आणि दिमित्री मोरातो या दोघांना शांततेचं नोबेल मिळालं होतं. दोघेही पत्रकार होते. या ठिकाणी कोण उत्तर आहे ॲना अर्नो फ्रान्सच्या येतात. द इयर्स नावाचं त्यांचं एक गाजलेलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर द फ्रोझन वुमन हे सुद्धा महत्वाचं पुस्तक आहे त्यांचं. आतापर्यंत साहित्याचं नोबेल मिळालेलं आहे त्या 17व्या महिला. कितव्या महिला आहेत 17व्या. तिसरा ऑप्शन आहे बघा रसायनशास्त्र. आता चुकीचं एकच असणार त्यामुळे आपल्या लक्षात येतं रसायनशास्त्र कॅरोलिन बर्टोझी जे अमेरिकेचे आहेत मार्टिन मेडल जे डेन्मार्कचे आहेत. आणि तिसरा आहे बघा के बेरी शार्पलेस. या ज्या के बेरी शार्पलेस आहे यांच्यावर प्रश्न येऊ शकतो कारण यांना 2 वेळा नोबेल मिळाला. के बेरी शार्पलेस यांना रसायनशास्त्राचा 2 वेळा नोबेल मिळालेला आहे. आणि अशा त्या 5व्या व्यक्ती आहेत की ज्यांना आतापर्यंत 2 वेळा
पुरस्कार नोबेल मिळालेला आहे? कितव्या व्यक्ती येतात? 5व्या. आणि जे चौथा ऑप्शन आहे अर्थशास्त्र, तर तेही बरोबर आहे. अर्थशास्त्राचं नोबेल बेन बर्नांके अमेरिकेचे, डगलस डायमंड आणि फिलिप डायबाविक या तिघांना जे अर्थशास्त्राचं नोबेल मिळालं ते मिळाले बँका आणि आर्थिक संकट यावरलं जे त्यांनी संशोधन केलेलं आहे. तर या संशोधनासाठी काय केलेलं आहे त्यांना? अर्थशास्त्राचं नोबेल मिळालेलं आहे. हे महत्वाचं आहे. अर्थशास्त्राचं नोबेल कुणाला मिळालेलं आहे? तर बेन बर्नांके, डगलस डायमंड आणि फिलिप डायबाविक. ओके. आणि मग नोबेल मधलं महत्वाचा एक पुरस्कार तो म्हणजे शांतता नोबेल. कोणता आहे? शांतता. 2022चा शांततेचा नोबेल कुणाला मिळाला? तर या ठिकाणी उत्तर आहे बघा, ॲलेस बियाल्स्की. कोण आहेत? ॲलेस बियाल्स्की. बेलारुसचे मानवी हक्क कार्यकर्ते. कुठल्या देशाचे आहेत? बेलारुसचे. आणि सध्या तुरुंगात आहेत ते. कशामध्ये? तुरुंगामध्ये. आणि यांना फक्त एकट्यानंच मिळाले का? तर नाही, यांच्यासोबत आणि 2 संस्था आहेत. ॲलेस बियाल्स्की सोबत आणि कुठली संस्था आहे? तर एक संघटना आहे बघा, मेमोरियल संघटना. कोणती संघटना आहे? मेमोरियल, जी रशिया मधली मानव हक्कांसाठी काम करणारी संघटना आहे. तर दुसरी आहे बघा, द सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज. कोणती संघटना आहे? सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज. तर ही जी संघटना आहे ती युक्रेन मधली आहे. ती सुद्धा काय करते? काम करते. कशा संदर्भात? तर मानवी हक्क, स्वातंत्र्य या संदर्भात ती काम करते. आणि बाकीचे हे ऑप्शन आपण दिलेले आहेत. अँटोनियो गुटेरेस जे युनायटेड नेशनचे महासचिव आहेत, व्लादिमीर झेलेन्स्की ज्यांच्याबद्दल पुढे प्रश्न येणारच आहे, आणि दिमित्री मोरातो गेल्या वेळी शांततेचे विजेते होते. नोबेलमध्ये शांतता, साहित्य आणि अर्थशास्त्र याला जास्त महत्व द्यायचं. ओके. चला पुढचा प्रश्न, आयोगाचा आवडता भाग तो म्हणजे टाइम पर्सन. टाइम मॅगझिनने 2022 साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला निवडण्यात आले का कोणाला त्या मॅगझिनच्या फ्रंट पेजवर आणलेलं आहे? तर याचं उत्तर आहे व्लादिमीर झेलेन्स्की, जे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत. रशिया युक्रेन जो युद्धाचा भाग सुरू झाला त्याच्यानंतर युक्रेन लोकांचं मनोधैर्य उंचावणं, त्यांचा हक्क अबाधित राखणं, त्यांचं स्वातंत्र्य अबाधित राखणं या कामासाठी त्यांना टाइम मॅगझिनने काय केलेलं आहे? तर पर्सन ऑफ द इयर ठरवलेलं आहे. बघा, गेल्या वेळी 2021 मध्ये ॲलन मस्क होता, तर 2020 मध्ये जो बायडेन आणि कमला हॅरिस हे काय होते? तर टाइम पर्सन ऑफ द इयर होते. आता 1927 पासून टाइम मॅगझिन काय करतं? वर्षभरात जो सगळ्यात जास्त चर्चित व्यक्ती असतो त्याला टाइमच्या मुखपृष्ठावरती आणलं जातं. जसं महात्मा गांधी एकदा त्या मुखपृष्ठावरती आले होते 1930 मध्ये. ओके. आणि लास्ट क्वेश्चन आहे बघा याच्यातला, तो म्हणजे 2022चा जो काय गांधी मंडेला पुरस्कार आहे तो पुढीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे. प्रश्न काय बघा अगोदर, की 2022चा गांधी मंडेला पुरस्कार कोणता पुरस्कार आहे? गांधी मंडेला पुरस्कार पुढीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन आहे बाबा रामदेव, त्याच्यानंतर पुढचे ऑप्शन आहेत बघा, दलाई लामा, अण्णा हजारे आणि श्री श्री रविशंकर. तर तो कोणाला देण्यात आलेला आहे? दलाई लामा, तिबेटचे धर्मगुरू, ज्यांनी गांधीजी आणि मंडेला यांचं काय केलेलं आहे? तर त्यांचं जे काही काम आहे तर ते काम पुढे जे विचार किंवा त्यांचे जे काही कृती येतात त्या कृती काय केलेल्या दिसतात? पुढे आणलेले दिसतात. मग ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, ग्रामीण जीवन, अर्थव्यवस्था, अशा विविध क्षेत्रात गांधी मंडेलाने जे काम केलं ते काम पुढे कंटिन्यू ते करतायत म्हणून यांना दलाई लामांना काय करण्यात आलेला आहे? गांधी मंडेला पुरस्कार दिलेला आहे. असे काही महत्वाचे पुरस्कार, योजना आणि पोर्टल हे आपण क्वेश्चनच्या माध्यमातून काय करण्याचे पहिले तर पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड त्याचा आढावा घेतलेला आहे. आता अशीच सिरीज आपली पुढेही चालू राहणार आहे ज्याच्यामध्ये आपण काय करणार इतर घटक आणि त्याच्यानंतर मग काही आयोगाच्या सारखे 15-1 क्वेश्चन की जे मिक्स क्वेश्चन असतील तर असे आपण येत्या काळात आपण काय करणार घेणार आहोत. तर असं जास्तीत जास्त काय करा याचे शेअर करा तुम्ही आणि तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे करंट अफेअर्स बाय संग्राम पाटील, त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता त्याबद्दलची माहिती मिळवू शकता, अपडेट्स मिळवू शकता आणि आपल्या युट्यूब चॅनललाही काय करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ओके, थँक्यू.